नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर माझ्या यूट्यूब चॅनल मॅथराज अकॅडमीमध्ये स्वागत करतो। तर बघा, आजचा क्वेश्चन आहे, या ठिकाणी आपल्याला हे एक्सप्रेशन जे आहे किंवा हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे। तर बघा, दिलेला डिटर्मिनंट घेऊ, गिवन x minus 1 x minus 2 0 x minus 2 x minus 3 0 0 आणि x minus 3 इक्वल टू 0 आहे। याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये हा जो डिटर्मिनंट आहे याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे। तर बघा, आपण डायरेक्टली याला डिटर्मिनंटचा फॉर्म्युला यूज करून एक्सपान्शनचा डायरेक्टली याला व्हॅल्यू फाइंड करू। तर बघा, या ठिकाणी येईल मग देअरफॉर x minus 1 into x minus 2 into x minus 3 x minus 2 into x minus 3 पुन्हा मायनस x minus 3 into 0 x minus 3 into 0 त्याच्यानंतर मायनस x येईल, मायनस x into बघा 0 into x minus 3 0 into x minus 3 0 into x minus 3 minus 0 into x minus 3 0 into x minus 3 आणि पुढं प्लस येईल x minus 2 into x minus 2 into ही टर्म येईल 0 into 0 0 into 0 minus 0 into x minus 2 0 into x minus 2 नंतर बघा, याच्यामध्ये आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेऊ, तर असे येईल, या ठिकाणी इक्वल टू 0 असेल, इक्वल टू 0। त्याच्यानंतर बघा x minus 1 into x into x x स्क्वेअर पुन्हा x into minus 3x म्हणजे minus 3x येईल, minus 2 into x minus 2x येतो, minus 2x आणि minus 2 into minus 3 काय येते, प्लस 6 येते। मायनस मायनस प्लस होते आणि प्लस 6 येते आणि हा मायनस इथं 0 येईल बरं का, मायनस x minus 3 into 0 0 येतो, मायनस x into ही टर्म 0 येते आणि ही सुद्धा 0 येते, म्हणजे 0 मायनस 0 पुढं प्लस x minus 2 into 0 into 0 0 मायनस 0 into x minus 2 0 येतो, म्हणजे 0 मायनस 0 इक्वल टू 0। नंतर ही टर्म आणि ही टर्म दोन्ही पण इथं 0 होतील आणि याच्यामध्ये हा 0 मायनस केल्यानंतर फक्त हीच टर्म राहते, म्हणजे खाली आपल्याला एक्सप्रेशन मिळेल देअरफॉर x minus 1 into x स्क्वेअर minus 3x minus 2x plus 6 इक्वल टू 0, फक्त एवढीच टर्म मिळेल। आता आपल्याला याच्यामध्ये x ची व्हॅल्यू फाइंड करायची। तर बघा, या ठिकाणी आता हे जे एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये बघा, आता याचे रूट काढायचे, हे जे x आहे याच्यामधला x चे रूट फाइंड करायचे, डायरेक्टली फाइंड करता येतात। आता या बघ, हे पहिले जे दोन x हे आहेत टर्म x स्क्वेअर मायनस 3x, ह्याच्यामध्ये काय कॉमन निघतंय, ह्याच्यामध्ये x कॉमन निघतंय, ह्याच्यामध्ये x कॉमन निघतो, हे x मायनस 1 जशाला तसंच ठेवायचे, x मायनस 1 इंटू इथं काय राहील बघ, इथं x कॉमन निघतंय आणि इथं मग ब्रॅकेटमध्ये काय राहील, x मायनस 3 राहतो। पुन्हा ह्या टर्म मध्ये 2x मायनस 2x प्लस 6, ह्याच्यामध्ये काय कॉमन निघेल, मायनस 2 कॉमन निघतो, मायनस 2 निघतंय ना, मायनस 2 जर कॉमन काढला तर हा x इथं मायनस आहे बघ, म्हणजे इथं प्लस होईल आणि हा प्लस आहे तर हा मायनस होतो, आणि इथं काय करायचं मग, हा 6 म्हणजे कसं असतं, 3 गुणिले 2 असतो, 3 गुणिले 2, 2 जर काढला तर इथं किती राहते, मग 3 राहते, 3 इक्वल टू 0। मग पुढे आपल्याला मिळतंय बघ, याच्यामध्ये x मायनस 3 कॉमन काढायचा, x मायनस 1 इंटू x मायनस 3 कॉमन काढला तर इथं काय राहते, मग x राहते आणि त्याला मायनस 2, म्हणजे x मायनस 2 असं मिळतं, इक्वल टू 0। त्याच्यानंतर आपल्याला इक्वेशन याला आता असं घेऊ शकतो आपण, देअरफॉर x मायनस 1 इक्वल टू 0 और बघ, x मायनस 1 इक्वल टू 0 और x minus 3 equal to 0, x minus 3 equal to 0 और
हे काय आहे x मायनस 2 इक्वल टू 0. कळलं का? मग नंतर काय होईल, मग x इक्वल टू काय येईल, हा -1 इकडे गेल्यानंतर राईट साईडला +1 होतो. और x इक्वल टू आपण ही 2 ची टर्म अगोदर घेऊ, म्हणजे x इक्वल टू 2 येईल. और हा -3 राईट साईडला गेल्यानंतर प्लस होतो, म्हणजे x इक्वल टू +3. आणि ह्या ठिकाणी आपल्याला x च्या 3 व्हॅल्यू मिळाल्या, x इक्वल टू 1, x इक्वल टू 2, x इक्वल टू 3 घेऊ. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे, इफ या ठिकाणी डिटर्मिनंट दिलाय आणि हा जो डिटर्मिनंट आहे त्याची इक्वल टू 0 दाखवलाय आणि आपल्याला फाइंड करायचं आहे द व्हॅल्यू ऑफ x. या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. तर बघा सोल्युशन मध्ये दिलेला डिटर्मिनंट घेऊ आपण, गिवन 4 प्लस x 4 मायनस x 4 मायनस x 4 मायनस x 4 प्लस x 4 मायनस x 4 मायनस x 4 मायनस x आणि इथं 4 प्लस x इक्वल टू 0. तर आता नेक्स्ट बघा पुढं, या ठिकाणी आपण पहिल्या कॉलममध्ये, फर्स्ट कॉलममध्ये सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम ऍड करायचं. तर बघा असं येईल, बाय C1 टेन्स टू C1 प्लस C2 प्लस C3. हा हे दोन्ही पण कॉलम याच्यामध्ये फर्स्ट कॉलम मध्ये ऍड करायचे. वी गेट, तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल, मग बघा देअरफॉर 4 प्लस x प्लस 4 मायनस x, या ठिकाणी बघा प्रत्येकामध्ये आता हीच टर्म होणार आहे, 4 प्लस x प्लस 4 मायनस x प्लस 4 मायनस x. या ठिकाणी 4 4 आणि 4 ची ऍडिशन होते आणि ते 12 येतात, आणि 12 आणि हे प्लस x आणि हा मायनस x कॅन्सल होतो आणि नेक्स्ट हा मायनस x राहतो, म्हणजे 12 मायनस x ही प्रत्येक ह्याच्यामध्ये येणार आहे टर्म. म्हणजे इथं येईल 12 मायनस x, पुन्हा या ठिकाणी बघा 4 मायनस x 4 प्लस x 4 मायनस x, या ठिकाणी सुद्धा 12 मायनस xच येतो. आणि या ठिकाणी 4 मायनस x प्लस 4 मायनस x प्लस 4 प्लस x, या ठिकाणी सुद्धा 12 मायनस x येतात. आणि सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम ॲज इट इज राहतो. बघा या ठिकाणी येईल मग 4 मायनस x 4 प्लस x आणि 4 मायनस x. या ठिकाणी येईल 4 मायनस x 4 मायनस x आणि 4 प्लस x इक्वल टू 0. तर बघा आता फर्स्ट कॉलम जो आहे त्याच्यामधली प्रत्येक व्हॅल्यू 12 मायनस x आहे, तर याच्यामधून आपण 12 मायनस x हा कॉमन काढू शकतो. तर बघा टेकिंग 12 minus x common from C1 we get, तर या ठिकाणी आपल्याला मिळेल मग, तर बघा therefore 12 minus x इंटू या ठिकाणी राहील 1, हा सुद्धा 1 येईल आणि हा 1, म्हणजे 12 मायनस x काढल्यानंतर हे कॉमन काढल्यानंतर 1 1 आणि 1 राहतो. सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम ॲज इट इज येतो, म्हणजे इथं 4 मायनस x 4 प्लस x आणि 4 मायनस x, आणि हा थर्ड कॉलम सुद्धा सेम, म्हणजे 4 मायनस x आणि इथं 4 प्लस x इक्वल टू 0 येईल. तर बघा पुढं आता हा जो आपल्याला डिटर्मिनंट मिळाला आहे याला आता डायरेक्ट आपण एक्सपांड करू. तर असे येईल 12 मायनस x इंटू, बघा या ठिकाणी 1 सॉरी हा 12 मायनस x आपण कॉमन घेतलेला, त्याच्यामध्ये मग या ठिकाणी असं येईल 1 इंटू 4 प्लस x इंटू 4 प्लस x. बघ 1 इंटू 4 प्लस x इंटू 4 प्लस x काय येईल, 4 प्लस x चा स्क्वेअर, 4 प्लस x चा स्क्वेअर मायनस 4 मायनस x इंटू 4 मायनस x काय तो 4 मायनस x चा स्क्वेअर, 4 मायनस x चा स्क्वेअर. कळलं? नेक्स्ट आहे बघा पुन्हा 4 मायनस x, इथं मायनस येईल आणि पुन्हा 4 मायनस x इंटू 1 इंटू 4 प्लस x, 1 इंटू 4 प्लस x मायनस 1 इंटू 4 मायनस x, 1 इंटू 4 मायनस x. आणि नेक्स्ट 4 प्लस 4 मायनस x घ्यायचे, तर प्लस
4 मायनस एक्स इंटू या ठिकाणी 4 मायनस एक्स 1 इंटू 4 मायनस एक्स काय तो 1 इंटू 4 मायनस एक्स आणि या ठिकाणी 1 इंटू हे मायनस 1 इंटू 4 प्लस एक्स 1 इंटू 4 प्लस एक्स इक्वल टू 0. कळलं ना. आता बघा नेक्स्ट याला आपण पुढे सॉल्व करू. देअरफॉर 12 मायनस एक्स बघा इथं हा 1 हा याच्यासोबत जर 1चं मल्टिप्लिकेशन केलं तर हीच टर्म येते आणि याला आपण a प्लस बीचा स्क्वेअर आणि a मायनस बीचा स्क्वेअर यानं एक्सपांड करू. तर असं येईल बघ 4चा वर्ग 16 अधिक 4 गुणिले 2 गुणिले एक्स काय येते 4 2 8 आणि 8 एक्स येते पुन्हा प्लस एक्सचा वर्ग ॲज इट इज राहतो एक्स वर्ग पुन्हा हा मायनस आणि इथं ए मायनस बीचा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करायचा. तर असं येईल इथं 16 मायनस 8 एक्स आणि प्लस एक्स स्क्वेअर. कळलं. नेक्स्ट येईल बघा 4 मायनस एक्स इंटू 4 प्लस एक्स 4 प्लस एक्स आणि ह्या मायनसनं काय करायचं ह्याला मध्ये मल्टिप्लाय करायचं 1 इंटू 4 मायनस एक्स एक्स येतो आणि मायनस इंटू प्लस काय होतं -4 येते -4 आणि मायनस इंटू मायनस एक्स काय तो प्लस एक्स येतो प्लस एक्स पुन्हा हा प्लस 4 मायनस एक्स इंटू इथं काय येईल मग 1 इंटू 4 मायनस एक्स काय राहतो 4 मायनस एक्सच येतो आणि 1 इंटू 4 प्लस एक्स 4 प्लस एक्स येतो. म्हणजे ह्याला काय करू आपण ब्रॅकेट काढून टाकू 4 मायनस एक्स हा मायनस इंटू 4 प्लस 4 काय होतो -4 होतो आणि मायनस इंटू प्लस एक्स काय होतो मायनस एक्स येतो इक्वल टू 0. नंतर बघा आता पुढं काय येईल मग हा -4 आणि हा +4 कॅन्सल होतो हा +4 हा -4 कॅन्सल होतो आणि पुढे येईल मग बघा पुढं देअरफॉर 12 मायनस एक्स इंटू आता ह्याला आपल्याला हा ब्रॅकेट सुद्धा काढून टाकावा लागेल 12 मायनस एक्स इंटू इथं काय राहील मग 16 अधिक 8 एक्स अधिक एक्स स्क्वेअर पुन्हा ह्या मायनसनं काय करायचं ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर या ब्रॅकेट मधले जे प्लसचे चिन्ह आहेत ते मायनस होतात आणि मायनसचे प्लस होतात. तर काय 16 प्लस आहे तर मायनस होईल हा मायनस आहे तर तो प्लस होईल प्लस 8 एक्स हा प्लस आहे तर काय होतो मायनस एक्स स्क्वेअर येतो पुन्हा मायनस 4 मायनस एक्स इंटू काय येतं एक्स प्लस एक्स काय येतो 2x येते काय येते 2x पुन्हा इथं हे बघ प्लस 4 मायनस एक्स इंटू हे काय येते बघ 4 मायनस एक्स इंटू म्हणजे मायनस एक्स काय होतंय -2x होतंय -2x इक्वल टू 0 एवढं लिहा एकदा. बघा तर पुढची आपल्याला स्टेप अशी मिळेल देअरफॉर 12 मायनस एक्स इंटू या ठिकाणी हा बघा +16 आणि हा -16 कॅन्सल होतो पुन्हा हा प्लस एक्स स्क्वेअर आणि हा मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतो आणि या ठिकाणी फक्त आपल्याला मिळतं म्हणजे 8x आणि 8x राहतो 8x प्लस 8x 16x येतो 16x नंतर हे बघा ह्याला आपण काय करू -4 हे -4 मायनस एक्स न 2x ला मल्टिप्लाय करू तर त्या ठिकाणी आपल्याला असं मिळेल मग -4 दोन्ही काय येते 8x -4 म्हणजे 4 गुणिले 2 काय येते 8x आणि पुन्हा मायनस मायनस प्लस होतो प्लस एक्स आणि प्लस एक्स इंटू 2x काय येते 2x स्क्वेअर येते प्लस 2x स्क्वेअर येतो प्लस 2x स्क्वेअर त्याच्यानंतर ही टर्म 4 मायनस एक्स न -2x ला मल्टिप्लाय करू तर या ठिकाणी मिळेल -8x आणि -8x आणि या ठिकाणी मिळेल -x इंटू -2x काय येईल -2x हे प्लस 2x स्क्वेअर येते प्लस 2x स्क्वेअर येतो इक्वल टू 0. तर बघा पुढे असं येईल मग देअरफॉर 12 मायनस एक्स इंटू 16x ॲज इट इज राहतो 16x नंतर -8x काय येते -16x आणि
2x² प्लस 2x² काय येतो प्लस 4x² येते प्लस 4x² येतो तर काही इक्वल टू 0. त्याच्यामध्ये मग हा प्लस 16x आणि हा मायनस 16x कॅन्सल होतो आणि या ठिकाणी फक्त आपल्याला टर्म अशी मिळेल 12 मायनस x इंटू 4x² याच्या हा 4x² ह्या 12 मायनस एक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये येतो आणि इक्वल टू 0. तर बघा खाली येईल असं मग देअरफॉर 12 मायनस x इक्वल टू 0 और 4x² इक्वल टू 0. तर या ठिकाणी आपल्याला x इक्वल टू हा बघा x हा जर x राईट साईडला घेतला तर या ठिकाणी मिळेल आपल्याला 12 इक्वल टू x और आणि या हा जर 4 आपण राईट साईडला घेतला तर तो 0 होतो म्हणजेच x² इक्वल टू 0 आणि खाली येईल मग देअरफॉर त्याला रिअरेंज करून घेऊ x इक्वल टू 12 और हा x² चा स्क्वेअर रूट म्हणजे हे x येईल x इक्वल टू 0 म्हणजे या ठिकाणी आपल्याला x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या x इक्वल टू 12 आणि x इक्वल टू 0. बघा पुढचा क्वेश्चन दिलेला आहे विदाउट एक्सपांडिंग डिटर्मिनंट शो दॅट. तर या ठिकाणी आपल्याला खाली एक डिटर्मिनंट दिलेले आहेत त्याला एक्सपांड न करता आपल्याला ही लेफ्ट हँड साइड जी आहे त्याला त्याच्या इक्वल ही राईट हँड साइड दाखवायची आहे किंवा व्हेरीफाय करायची. तर बघा या ठिकाणी आपण LHS घेऊ LHS इक्वल टू हा पूर्ण घेऊ म्हणजे या ठिकाणी 1 3 6 6 1 4 3 7 12 प्लस 4 इंटू 2 3 3 2 1 2 आणि 1 7 6. याच्यामध्ये बघा हा जो बघा फर्स्ट ह्या डिटर्मिनंट मधला थर्ड कॉलम 6 4 आणि 12 याच्यामधून आपण दोन कॉमन काढू. बघा बाय टेकिंग 2 कॉमन फ्रॉम C3 ऑफ फर्स्ट डिटर्मिनंट असं लिहू. हा फर्स्ट याला फर्स्ट म्हणू आणि ह्याला सेकंड म्हणू. C3 फ्रॉम C3 ऑफ फर्स्ट डिटर्मिनंट. तर बघा वी हॅव तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल याच्यामधून जर 2 कॉमन काढला तर बघा 2 इंटू फर्स्ट कॉलम ॲज इट इज राहतो 1 6 3 सेकंड कॉलम ॲज इट इज 3 1 7 आणि याच्यामधून जर 2 कॉमन काढला 6 मधून 2 कॉमन काढला तर या ठिकाणी 3 राहतो. 4 मधून जर 2 कॉमन काढल्यानंतर 2 गुणिले 2 त्यातला 1 2 कॉमन काढायचा या ठिकाणी 2 राहतो. 6 गुणिले 2 काय होतो 12 होतो त्यातला जर 2 कॉमन काढला तर त्या ठिकाणी 6 राहतो. प्लस पुढचा जो डिटर्मिनंट आहे किंवा तो ॲज इट इज राहील 4 इंटू 2 3 3 2 1 2 आणि 1 7 6 एवढे झाले. तर नेक्स्ट बघा आपण हा जो 2 आहे या 2 न या डिटर्मिनंटच्या फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करू आणि या 4 न या फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करू. तर बघा असं येईल म्हणजे 2 गुणिले 1 काय येतो 2 येतो. 2 गुणिले 6 12 येतो आणि 2 गुणिले 3 6 येतो. नंतर सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम ॲज इट इज म्हणजे 3 1 आणि 7 3 2 आणि 6 3 2 आणि 6 पुढं प्लस हा जो आता 4 आहे यानं सुद्धा फर्स्ट कॉलमलाच मल्टिप्लाय करायचं म्हणजे ते 8 8 आणि 4. तर बघा प्लस या ठिकाणी 8 येईल 8 आणि 4. सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम ॲज इट इज 3 1 7 3 1 7 आणि 3 2 आणि 6 3 2 आणि 6. तर पुढे बघा याच्यामध्ये बघा हे दोन्ही पण डिटर्मिनंट मध्ये बघा हा जो सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम हे दोन्ही सुद्धा कसे आहेत सेम आहेत. जेव्हा अशी टर्म असते हे 2 कॉलम आणि हे 2 कॉलम सेम असतात त्यावेळेस हे त्याच्या ॲडिशन मध्ये हे 2 कॉलम ॲज इट इज राहतात आणि फक्त हे फर्स्ट कॉलमची
याचा फर्स्ट कॉलम आणि याचा फर्स्ट कॉलम याची फक्त ऍडिशन होते. तर बघा पुढं, तर असं येईल बघा, 2 + 8, 2 + 8, 12 + 8, 12 + 8 आणि इथं 6 + 4, 6 + 4. त्याच्यानंतर हा 3, 1 आणि 7 या दोघांमध्ये कॉमन सेम आहे, तर या ठिकाणी एकदाच येईल 3, 1, 7. नंतर 3, 2 आणि 6 दोन्ही कॉलम सेम आहेत, तर या ठिकाणी एकदाच येईल 3, 2 आणि 6. नंतर या दोघांची ऍडिशन होईल बघा, 2 आणि 8 किती येतात, 8 आणि 2 10, 12 आणि 8 20 आणि 6 आणि 4 10. आणि हा सेकंड आणि थर्ड कॉलम ॲज इट इज, म्हणजे या ठिकाणी येईल 3, 1 आणि 7, 3, 2 आणि 6, 3, 2 आणि 6. त्याच्यानंतर हा जो फर्स्ट कॉलम आहे याच्यातून आपण 10 कॉमन काढू. तर असं येईल, टेकिंग 10 कॉमन फ्रॉम फर्स्ट किंवा C1, कॉमन फ्रॉम C1 वी गेट. तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल बघा, 10 मधून जर 10 कॉमन काढले, 10 गुणिले 1, तर कॉमन काढते वेळेस एक लक्षात ठेवायचं, 10 कॉमन काढल्यानंतर 10 ला 10 न भागायचं. बघा असं इथे येईल, हा 10, या ठिकाणी 10 न जर 10 ला भागलं तर 1 मिळतो, या ठिकाणी 1 घ्यायचा. ह्या 20 ला 10 न भागायचं, 10 दोन्ही 20, या ठिकाणी 2 येईल. आणि हा जो 10 आहे याला सुद्धा 10 न भागल्यानंतर 1 येतो. आणि सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम ॲज इट इज राहतात. 3, 1, 7, 3, 1, 7, 3, 2 आणि 6, 3, 2 आणि 6. हा डिटर्मिनंट मिळाला. तर आता नेक्स्ट बघा, आता फक्त आता ह्याचं जे कॉलम आहेत बघा, आता हे एक्सप्रेशन मिळवण्यासाठी आपल्याला जे कॉलम आहेत त्याला रो मध्ये ट्रान्सफॉर्म करायचं आणि जे कॉलम आहेत त्याला रो मध्ये ट्रान्सफॉर्म करायचं. तर असं होईल, इक्वल टू 10 इंटू, किंवा आपण असं लिहू इथं डायरेक्टली लिहू बघा. तर या ठिकाणी आपल्याला असं येईल, इथं हा जो कॉलम आहे याला रो मध्ये ट्रान्सफॉर्म करू, म्हणजे या ठिकाणी येईल 1, 2, 1. हा जो कॉलम आहे त्याला सुद्धा रो मध्ये करू, म्हणजे इथे येईल 3, 1 आणि 7. आणि हा येईल 3, 2, 6, शेवटचा येईल 3, 2, 6, 3, 2 आणि 6. आणि या ठिकाणी आपल्याला त्याची राईट हँड साईड मिळाली. आणि इक्वल टू काय येईल, RHS, म्हणजेच LHS इक्वल टू RHS, LHS इक्वल टू RHS. आणि हे या ठिकाणी प्रूव्ह झालं.